नाशिक महानगरपालिकेत आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून आता प्रभाग क्रमांक 11मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11मधील भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन निगळ, सोनाली भंदुरे, मानसी शौरे, सविता रवींद्र काळे हे चारही उमेदवार आज सातपूर कॉलनी या ठिकाणी जिजामाता शाळेच्या पटांगणामध्ये स्वच्छता अभियान करण्यासाठी गेले होते। जिजामाता शाळेच्या पटांगणाच्या बाजूलाच नाशिक महानगरपालिकेचे मटण मार्केट आहे। येथील काही व्यावसायिकांनी महानगरपालिकेची भिंत तोडत आणि अनाधिकृतपणे येण्यासाठी रस्ता केल्याचा आरोप या चारही उमेदवारांनी केला आहे। आम्ही आमचं काम करू राहिलो, ठीक आहे बरं का। हे जे ग्राउंड आहे ना, हे ग्राउंड खेळायचं ग्राउंड आहे, कत्तल खाणं नाही हा, कळलं का। ही भिंत कोणी तोडली? भिंत कोणी तोडली? आणि तुम्ही धंदे ऐका, आम्ही पोटा पाण्यावाले काय, तुम्ही असं डायरेक्ट अंगावर येऊ नका। हो, अंगावर नाही आलो, तुम्हाला सांगू राहिलो मी। ही भिंत कोणी तोडली? ही भिंत कोणी तोडली? ते तोडणार आहे, आता जाणाराचा रस्ता आहे तो का पाडला लोकांनी। ट्रान्सपोर्ट लाईन मार्केटवाल्यांनी ना, भाजी मार्केटवाल्यांनी येण्या जाण्यासाठी त्या हिशोबाने तो रस्ता पाडला। हा रस्ता येण्या जाण्याचा नाही, ही भिंत तुम्ही तोडून घेतलेली। नगरपालिकेचा अधिकारी बोलवलेला आहे, आम्हाला तक्रारी आल्या म्हणून इथं आलो। तुम्ही इथं तुम्हाला हक्काने सांगू राहिलो मी, थोडी तुम्हाला काय सांगू राहिलो। हक्क कोणाचा आहे माहिती आहे का? इथं युवकांचा हक्क आहे या ग्राउंडवर खेळायचा। तुम्ही फार कत्तल खाना करून ठेवला। थोडं कत्तल आता हे काय चालू आहे? तुमच्या गाड्या तिकडून येऊ ना, तिकडून जागा काय संबंध? मार्केट आहे हे बघा, हे बघा तुम्ही, हे काय एकदा बघा ना तुम्ही। नाही होती साफसफाई, दर सोमवारी साफसफाई होती तिथं, करतो आम्हीच करतो सोमवार। आम्हाला हे नाही पाहिजे। इथं जेव्हा आम्ही फिरतो ना, लोकांची डिमांड आहे की हे ग्राउंड होतं, आम्हाला ग्राउंडवर खेळायला गेल्यानंतर ह्या गाड्या येत्या, या अशा गाड्या हवास तुम्ही समजून घ्या। इथं जर मटन मार्केट आहे ना, तुमचं मटन चिकनच मिळालं पाहिजे। तिथं स्वीट्सचं दुकान टाकून चाललं नाही सर, हे पोरणला खेळायचं ग्राउंड आहे ना, तर खेळायलाच पाहिजे। तुम्हाला कोणी बोलत नाही म्हणजे काय मक्तेदारी का कोणाची? तुम्हाला ऐका ना, तुम्हाला वाटतं इथं नगरसेवक तुमचा आहे? नाही तो विषय नाही। बाबा तुम्ही बोला, मला काय राजकारण नाही करायचं। हे ग्राउंड आहे ना, या ग्राउंडवर खेळायला पोरं राहायचे। आता बघा ना, कचरा, कुत्रे, याच्यामुळे कुत्रे येत्या, किती कुत्रे या ग्राउंडवर। कॉलनीला ग्राउंड आहे का खेळायला? तुम्ही सांगा ना। आम्ही प्रचार सोडून इथं का आलो? का आम्हाला कोणीतरी सांगितलं हे बघा असं असं प्रकारे कोणीतरी बोलणारा पाहिजे? आम्हाला काही हे नाही करायचं। सातपूर कॉलनी गाव गुन्ह्या गोविंदांना राहणार आहे, हे तुमचं बंद झालं पाहिजे। होऊन जाईल ना, ही लोकांची डिमांड आहे, होऊन जाईल ना, बंद होऊन। इथं आजूबाजूला सगळे पोरं इथं खेळायचे, आम्ही खेळलेलो, आम्ही स्वतः खेळलेलो ना, आमची पण मुलं पण खेळतात। ह्या गाड्यांमुळं, ह्या पिसांमुळं कुत्रे येतात, इथलं वातावरण खराब झालेलं आहे कसलं ग्राउंडचं, त्याची काळजी घ्या। ही भिंत बंद झाली, बंद करून टाकू। आम्ही आमच्या स्वतःचे माणसं लावून साफसफाई करणार। बघा ना गाव वास कसा येतोय। सातपूरला पण मटन मार्केट आहे, सगळ्या ठिकाणी, पण एवढं नाही वास सगळीकडे। गाडी आणायची जागा तुमची तिकडून, तुम्ही काय केलं? सोयीने इकडून गाडी घाला, इथं मध्ये हे करा। कशासाठी? तुम्ही जर म्हणत असाल ना, नाही बरोबर, साहेबाला बोलवतो, करू ना, तो बोलला पाहिजे नगरपालिकेवाला का हे आम्ही तोडून दिलं, नाही बंद करू नये। आम्ही लोकांच्या मागणीवर काम करणारे लोक आहे। राजकारण करायचं म्हणून राजकारण नाही करणार आम्ही। कोणीतरी बोलणार पाहिजे नाही तर इतर मार्केट पेक्षा ना, मार्केट एकदा आम्ही स्वच्छच ठेवतो। तुमच्या मार्केटच्या स्वच्छतेबद्दल आम्ही बोलत नाही। आम्हाला लोकांची मागणी का ही भिंत पाहिजे आणि इथं याच्या गाड्या त्या ह्या बंद झाल्या पाहिजे। आम्ही काय तुमच्या धंद्याच्या विरोधात नाही, तुमच्या पोटा पाण्यावर येत नाही। आम्हाला फक्त हे नको, आम्हाला म्हणजे कोणाला? सातपूर कॉलनीतल्या लोकांना आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला असं असं आहे, तुला आम्ही आहे ना, तुम्ही करा, स्वच्छता करा, साफसफाई करा, व्यवसाय करा, काहीच म्हणणं नाही आमचं। नाही होऊन जाईल। ही भिंत अनधिकृतपणे पाडली, नगरपालिकेने पाडलेली का? आम्ही ही पण ती पण भिंत बंद करणार। लोकांची मागणी ती, आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काय टेन्शन नाही भिंत करून। शरढेपले, अटल न्यूज, नाशिक।